महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान विकास गोगावले व सुशांत झांबरे या 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती। पोलिसांनी 2 गटांवर परस्पर विरोधात गंभीर गुन्हे दाखल केले असून यातील काही आरोपींना अटक झाली असून काही आरोपी अद्यापही फरार आहेत। फरार आरोपींच्या विरोधात विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून लवकरात लवकर या आरोपींना अटक करा अशी मागणी करण्यात येत आहे। मंत्री पुत्र विकास गोगावलेवरील गंभीर गुन्ह्यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका निपक्षपाती व्हाव्या याकरिता निवडणुका पूर्ण होईपर्यंत कायद्यानुसार संबंधित कार्यक्षेत्रातून हद्दपार करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात येत आहे। मंत्री पुत्र विकास गोगावले सराईत गुन्हेगार व समाजकंटक परिणामी मतदारांना धमकावण्याची आणि लोकशाही प्रक्रिया व सार्वजनिक सुरक्षेला अपरिमित हानी पोहोचवण्याची शक्यता वर्तवली जात आहे। महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करा किंवा त्यांची तातडीने बदली करा अशी मागणी देखील करण्यात आली आहे। विकास गोगावले यांच्यावर महाराष्ट्र MPDA कायदा लागू करा अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। महाडचे आमदार मंत्री कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी महाडमध्ये 2 तारखेला जो गोंधळ घातला निवडणुकीच्या दिवशी, त्या गोंधळाबद्दल SP मॅडमना आम्ही सांगायला आलो होतो की हे जे काही चाललंय हे अतिशय चुकीचं सुरू आहे आणि घटना घडून इतके दिवस झाले तरी आरोपी फरारसुद्धा आहे आणि त्याला अजून अटकसुद्धा झालेली नाही आहे। आणि त्यानंतर अशा प्रकारचे आरोपी जर महाडमध्ये राहतील तर येणाऱ्या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, अनेक कुठल्या गोष्टी असतील, तर त्यामध्ये हा आरोपीमधून आमच्या सगळ्यांच्याच जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। तर अशा आरोपीला इथून जिल्ह्यातून तडीपार करावा अशी सर्वांची आमची मागणी आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी आलो होतो। परंतु इथं आल्यानंतर आम्हाला SP मॅडमची भेट झाली नाही, काही कारणास्तव ते बाहेर गेलेले आहेत। परंतु ह्या ठिकाणचे जे DYSP आहेत होम गृहचे, त्यांनी कुठल्याही प्रकारचं म्हणजे हे स्वीकारताना त्यांच्यावरती एक दडपण दिसून आलं आणि त्यामुळं ते स्वीकारलेलं आहे, परंतु ते आम्हाला वाटत नाही की ते कारवाई करतील। त्यामुळं जर का 8 दिवसात त्यांनी जर का कारवाई याच्यावरती केली नाही, तडीपाराची कारवाई असेल आणि कुठल्या त्यांच्या कायदेशीर प्रक्रिया राबवल्या नाहीत तर माननीय उच्च न्यायालयात जाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही आहे। या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष निकम, चंद्रकांत जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच तथा उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझरडे, महाड नगर परिषदेचे नगरसेवक संदीप जाधव, हेमंत चांदलेकर, हवा असलम पानसारी, वजीर उस्मान कोंडीकर, पोलादपूरचे दिलीप भागवत, महाडचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाष मोरे, महेश शेळगे, मनसेचे शहर प्रमुख पंकज उमासरे, स्वरूप सुभाष खांबे, रेहान फिरोज खान देशमुख या सर्वांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।